नमस्कार मंडळी, सुप्रभात. बुधवारच्या आजच्या आपल्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुधवार आपला कशासाठी आहे? आपण भारतीय संस्कृतीमध्ये करत असलेल्या उपासना यांचा मतितार्थ समजून घेण्यासाठी हा आजचा आपला वार असतो. मागचे 4 बुधवार आपण काय पाहिलं? आपण 4 आरत्या पाहिल्या. आता हा जो कार्यक्रम चाललाय हा कसा चाललाय की भाद्रपदामध्ये जेव्हा गणपती बसतात, माघामध्ये सुद्धा बसतात, पण घरोघरी गणपती बसण्याची प्रथा आपल्याकडे भाद्रपदामध्ये आहे. त्याच्यामध्ये ज्या मुख्य उपासना केल्या जातात त्या आधी कव्हर करण्याचा माझा एक उद्देश आहे. त्या निमित्ताने आपण 4 आरत्या बघितल्या. सुखकर्ता दुःखहर्ता गणपतीची आरती, त्याचा भावार्थ गर्भितार्थ, मग देवीची दुर्गे दुर्घट भारी आरती बघितली. तिसरी आपण दत्त महाराजांची त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आणि नंतर श्री शंकराची लवथवती विक्राळा या 4 आरत्यांचे आपण भावार्थ बघितले, गर्भितार्थ बघितले. त्याच्यातील संसाराला उपयोगी असं मला काय समजून घेण्यासारखं आहे ते आपण पाहिलं. आणि प्रत्येक आरतीच्या शेवटी आपण जो राष्ट्रीय मंत्र म्हणतो, ती जी आपली पद्धत आहे, तो राष्ट्रीय मंत्र आज समजून घेण्याचा आपला आजचा दिवस आहे. ते म्हणजे आज आपण समजून घेणार आहोत मंत्रपुष्पांजली. आता माझा कोणताही व्हिडिओ करण्याचा मूळ उद्देश काय असतो? मी एक साधा संसारी मुलगा आहे. मला संसार करताना पारमार्थिक ज्या गोष्टी कराव्या लागतात, उपासना असतील, काही पूजा अर्चा असतील, अनेक काही गोष्टी असतात ज्या मला पारमार्थिक करायच्या असतात, करत असतो मी. वाचन असेल, भजन असेल, पूजन असेल, कीर्तन असेल. त्याच्यात मी जे काही म्हणतोय, मी जे काही वाचतोय, त्याचा अर्थ मला समजणं, जेणेकरून संसारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये वागताना मला त्याच्यातील अर्थाचा उलगडा झालेला असल्यामुळे काही प्रसंगी मला तसं चांगलं वागायला जमेल, हा माझा साधा उद्देश आहे. पारमार्थिक उपासना समजून घेण्याचा. कारण मी नेहमी तुम्हाला सांगत आलेलो आहे की माझी पातळी इतकी उंच नाही की अधिकारवाणीने मी कशावर भाष्य करू शकेन. परंतु माझ्यासारखेच जे अनेक तरुण पिढी आज माझ्यापेक्षा जी यंग आहे, किंवा माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा थोड्या वयाने मोठे, यांना यातील साररूपाने काहीतरी कळावं, जे मला कळलंय ते संपूर्ण सांगण्याचा इथे माझा प्रयत्न असतो. अगदी साधा उद्देश. आता मंत्रपुष्पांजली ज्या वेळेला म्हटली जाते, त्यावेळेला मी जेव्हा लहान होतो ना, गणपती जिथे असायचे तिथे आजूबाजूला घरोघरी गणपती असतात, तर इकडची आरती झाली की तिकडे, तिकडची आरती झाली की तिकडे. आमचं लहानपण आणि जे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांचं लहानपण अतिशय सुरेख होतं. चाळ सिस्टीम असायची पूर्वी, त्याच्यामध्ये 10 पैकी निदान 8 घरांमध्ये गणपती असायचा. मग याची आरती झाली की चला इकडे, हा मग सगळी फलटण मुलांची चालली इकडनं तिकडे, तिकडनं तिकडे. आजच्या पिढीला असलं पाहायला मिळत नाही. सगळी फ्लॅट सिस्टीम झाली आहे, ब्लॉक सिस्टीम झाली आहे, दरवाजे बंद असतात, त्याच्यामुळे घरातल्या घरात आरती होते तेवढीच काय ती. तर पूर्वी असं चालायचं. आणि मग मी लहान होतो, किती 7-8 वर्षाचा जेव्हा मी असायचो, तेव्हा चला इकडची आरती झाली, तिकडे आरती, मोठ्या मोठ्याने आरतीमध्ये भाग घ्यायचे. पण शेवटी जी मंत्रपुष्पांजली यायची ना, तर आम्ही सगळे गपगार. म्हणजे मला तर काही कळायचंच नाही, आपण काय म्हणतोय हेच कळायचं नाही मला. कारण ते एकतर शुद्ध संस्कृत आहे. संस्कृत ही आपली देवांची भाषा आहे. का देवांची भाषा आहे? देवभाषा का म्हटलंय त्याला? कारण आपल्यामध्ये जे निर्माण झालेलं आहे, वेदांपासून अगदी भगवद्गीतेपर्यंत जे निर्मिलेलं आहे स्वयं परमात्म्याकडून, ते संस्कृतमधून आहे. अगदी मंत्रपुष्पांजली ही सुद्धा संस्कृतमधून आहे. त्याच्यामुळे ही देवभाषा आहे. संस्कृत हे लहानपणी काही कळायचं नाही. कारण खरंच संस्कृत शिकायला आमची सुरुवात झाली 8वीला, संस्कृत हा विषय जेव्हा आला. परंतु तरी सुद्धा मंत्रपुष्पांजलीकडे काही सिरियसली बघावं असं काही आयुष्यामध्ये कधी फार वाटलं नाही पूर्वी, शिक्षण अवस्था जेव्हा सुरू होती. परंतु हळूहळू जसं वय वाढायला लागतं, एक मॅच्युरिटी लेवल यायला लागते आपल्याला, वयामाना परत्वे थोडी, तेव्हा असं वाटायला लागलं की अरे काय म्हणतोय आपण नक्की. म्हणजे मी नंतर मंत्रपुष्पांजली म्हणताना मुद्दामूनच गप्प राहायचो की आजूबाजूचे काय म्हणतात ते शब्द तरी कानावर पडू देत.
काय म्हणतोय हेच जर कळत नसेल तर त्या मंत्राचा उपयोग नसतो. मंत्र म्हणजे काय? मंत्रामध्ये एक विशिष्ट पारमार्थिक ताकद आहे. तो मंत्र तसाच म्हटला गेला पाहिजे जसा तो ठरवलेला आहे, तरच त्याचा योग्य परिणाम होतो. नाहीतर मंत्राचे उलटे परिणामही होतात, अशी आपली पुराणामध्ये उदाहरणं आहेत. आता मी जात नाही, इंद्राची एक मोठी गोष्ट आलेली आहे त्याच्यामध्ये. इंद्र शत्रूवर धस्व म्हणून जो मंत्र म्हटला गेला, याच्यामध्ये इंद्र पराभूत होईल, इंद्र मारला जाईल, असा पुत्र जन्माला येऊ द्या. आता मी अगदी सारांश सांगतो छोटासा. म्हणून इंद्र शत्रूवर धस्व असं जे म्हणून यज्ञामध्ये आहुती टाकली मंत्रा म्हणून, त्याच्यामध्ये इंद्र शत्रू याचे दोन अर्थ होतात की नाही. इंद्राचा शत्रू म्हणजे इंद्रशत्रू किंवा इंद्र आहे शत्रू ज्याचा, आपल्याकडे समास आहेत मराठी व्याकरणामध्ये, त्याचे हे दोन अर्थ होतात. मग इंद्र या शब्दावरती जोर देऊन हा मंत्र म्हटला गेला आणि इंद्राला मारणारा पुत्र जन्माला येण्याच्या ऐवजी इंद्राकडून मारला जाणारा पुत्र जन्माला आला. ही फार मोठी कथा आहे. त्यात कोण होते, त्यांची नावं काय, यात मी आता जात नाही, कारण आपला मेन टॉपिक आहे मंत्र पुष्पांजली. सांगायचं आहे मला हे की मंत्रामध्ये इतकी ताकद आहे. सूर्य गायत्री मंत्र आज आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रचलित आहे. त्याच्या प्रत्येक त्या स्वरावरती कसा किती जोर द्यावा याचा पण अभ्यास असतो. तो असाच तोंडातल्या तोंडामध्ये म्हणायचा मंत्र नाही. मंत्र हा शुद्ध स्पष्ट झाला पाहिजे आणि या सगळ्याचा अभ्यास करून आपण तो म्हणायचा असतो. मंत्र पुष्पांजली म्हणूनच आपण नीट अभ्यास करूनच म्हटली पाहिजे. त्याच्यामुळे या वर्षी ज्यांच्याकडे ती म्हटली जाते, घरोघरी ज्यांच्याकडे म्हटली जाते, त्यापैकी कोणी जर माझा हा व्हिडिओ अत्यंत आनंदाने पाहत असतील तर आपण असा प्रयत्न करूया की या गणपतीपासून त्या मंत्र पुष्पांजलीच्या प्रत्येक शब्दाकडे माझं लक्ष पाहिजे आणि त्याचा अर्थ मला समजला पाहिजे. आता मंत्र पुष्पांजलीला भारतीय संस्कृतीमधील राष्ट्रीय प्रार्थना म्हटलं गेलेलं आहे. अनेक प्रवचनकार मंत्र पुष्पांजलीचा उल्लेख हा राष्ट्रीय प्रार्थना असा करतात. का बरं असं असावं? कारण या प्रार्थनेमध्ये, ही जी प्रार्थना आहे, मंत्र पुष्पांजली ही जी प्रार्थना आहे, या प्रार्थनेमध्ये आपण शेवटी परमेश्वराकडे, कुबेर जो कुबेर आहे त्याच्याकडे हे मागितलेलं आहे की हे एक सार्वभौम स्वराज्य निर्माण व्हावं, अनेक चांगल्या चांगल्या उपभोग्य गोष्टींनी असं तयार असलेलं हे राज्य, हे अपराजित असं राज्य निर्माण व्हावं आणि त्याच्यावरती आमची सत्ता असावी. आता हे कोणत्याही राष्ट्राने करणारी एक सामान्य प्रार्थना आहे की नाही, पण ही असामान्य आहे कारण याच्यामध्ये अनेक गर्भितार्थ भरलेले आहेत. आपल्या भारत राष्ट्रासाठी ही एक राष्ट्रीय प्रार्थना आहे कारण याच्यामध्ये हे राष्ट्र असं दिग्विजय राहावं हे म्हटलेलं आहे, म्हणून ती राष्ट्रीय प्रार्थना आहे. आता इथे दुसरा अर्थ होतो की याच्यामध्ये गर्भितार्थ असा काय आहे की ही प्रार्थना असामान्य होते कारण याच्यामध्ये पारमार्थिक अर्थही फार आहे. आता सुरुवात करूया आपण. सुरुवातीला याच्यामध्ये म्हटलेलं आहे, मंत्र पुष्पांजलीची जी सुरुवात होते, शब्द बघा आणि ते कसे आपल्याकडून म्हटले गेले पाहिजे, त्याच्यामध्ये ज्या संधी होतात त्याही समजून घ्या. ओम यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानी धर्माणि प्रथमान्यासं तेहनाकं महिमान सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः. हा मंत्र पुष्पांजलीचा प्रस्ताव आहे. कोणताही धडा, कविता मराठीच्या पुस्तकामध्ये किंवा कोणत्याही लँग्वेजमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा आधी प्रस्तावना असते की नाही, काय आहे, कशासाठी, कोणासाठी, का, हे जसं सगळं सांगितलेलं असतं तसा हा मंत्र पुष्पांजलीचा पहिला प्रस्ताव मांडलेला आहे. कोणताही मंत्र सांगण्याच्या आधी, लक्षात घ्या, कोणताही स्तोत्र किंवा कोणताही मंत्र सांगण्याच्या आधी प्रस्तावना मांडली जाते. आपण या बुधवारच्या भागांमध्ये एकदा रामरक्षेतील भागही घेणार आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला रामरक्षेचा प्रस्ताव आलेला आहे. कोणासाठी आहे, कोण आहे, कोणी लिहिलेली आहे, मग याच्यात काय आहे हे सांगितलेलं असतं. प्रस्ताव दिला जातो मंत्राचा, स्तोत्राचा आधी प्रस्ताव दिला जातो, मग त्याच्यानंतर मंत्र सांगण्याची प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. मग काय प्रस्ताव सांगितला? आता याच्यात जे पहिले 3 शब्द आहेत, ओम. आता आपल्याकडे अनेक धर्मग्रंथांमध्ये सुरुवात ही ओमनी होते. ओंकार रूप परमेश्वर आहे, निर्गुण रूप परमेश्वराचं जे निर्गुण रूप आहे ते ओंकार रूप आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे. अ, उ आणि म
याच्यामध्ये एक वैज्ञानिक अर्थ असा आहे की ओम याचा उच्चार मुका माणूस सुद्धा करू शकतो, इतकं सामर्थ्य ओम मध्ये. बघा ना, अ उ म तीनही म्हणताना माझी जीभ जागेवरच राहते, वरती लागत नाही. अ उ म ओम जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला मला जीभ जरा सुद्धा हलवावी लागत नाही. त्याच्यामध्ये वैज्ञानिक कारण असं आहे की हा उच्चार मुक्याला सुद्धा करता यावा, जो मुका असेल त्याला सुद्धा हा उच्चार करता यावा, हा गर्भितार्थ वैज्ञानिकरित्या त्याच्यातून आपण घेऊ शकतो. बाकी ओमचा पारमार्थिक अर्थ तर प्रचंड मोठा आहे, त्याच्यावर भाष्य करावं तितकं कमी. ओम यज्ञेन यज्ञमयंत. आता यज्ञाचा जो अधिपती इथे म्हटलेला आहे, असा प्रजापती, या प्रजापतीला, अशा या प्रजापतीचं पूजन यज्ञाच्या द्वारे देवांनी सुद्धा केलेलं आहे. देवास्तानी धर्माणी प्रथमान्यासन. धर्माणी प्रथमान्यासन म्हणजे धर्माचं हे पहिलं रूप आहे. कोणतं? यज्ञ. आता प्रजापतीचं महत्व इथे का वाढवलंय? प्रजापती नावातच आहे, ज्याने ही प्रजा उत्पन्न केली, ज्याचा जो कारक आहे प्रजापती, यज्ञाचं अधिपत्य ज्याच्याकडे होतं, अशा या यज्ञातून. आता प्रजापतीने फक्त एक जादूची गाडी फिरवली आणि पूर्ण सृष्टी निर्माण झाली का? असं नाही. त्याच्यामध्ये अनेक जण ऋषी मुनी तपस्वी, अनेक जण त्याच्यामध्ये त्यांनी आहुती दिलेल्या त्यांच्या तपश्चर्येच्या, त्याच्यावरून या सृष्टीचं निर्मिती, त्याचं पालन पोषण कसं व्हावं हे ठरलं गेलेलं आहे. असंही म्हटलं जातं की प्रजापतीने जल निर्माण केलं. आणि आपल्याकडे डार्विनची थिअरी सांगितली जाते की पहिली जी सायंटिफिक इव्होल्युशन ऑफ द लाईफ जे झालेलं आहे, सायंटिफिक इव्होल्युशन ऑफ लाईफ जे आहे ते पाण्यापासून झालेलं आहे. त्याच्यामुळे एका अर्थी प्रजापतीला त्याचं अधिपत्य सृष्टी निर्मितीचं दिलं जातं. मग तुम्ही म्हणाल मग ब्रह्मदेवाकडे काय आहे? ते पण सृष्टीचं निर्माताच आहे. ब्रह्मदेव हा सगळ्यात वरती आणि त्याच्या अधिपत्याखाली. आता कसं आहे, साध्या आपल्या संसारातलं उदाहरण सांगतो. मॅनेजर असतो, त्याच्या हाताखाली काम करणारे टीम मेंबर्स असतात. त्याच पद्धतीने ब्रह्मदेव हा सगळ्यांच्या वरती आहे आणि त्याच्या अधिरिक्याखाली ही सगळी सृष्टीची निर्मितीसाठी अनेक जणांनी योगदान दिलेलं आहे. मग त्याच्यापैकी यज्ञाचा अधिकार हा प्रजापतीकडे जातो. अशा हा यज्ञ रूप ज्याने मांडलेला आहे त्याचं पूजन देवांनी सुद्धा केलेलं आहे. आता याचा अगदी ढोबळ अर्थ जर मी समजून घेतला तर देवांनी यज्ञाच्या द्वारे यज्ञरूप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ हे धर्माचं प्रथम स्वरूप आहे आणि ज्या ठिकाणी जगाच्या उत्पत्तीला साधक असणारे देव आणि हे देव ज्या ठिकाणी राहतात, नाकम म्हणजे संस्कृतमध्ये त्याला स्वर्गही म्हणतात. तेह नाकम, नाकम म्हणजे स्वर्ग. तर असे हे जे देव जे स्वर्गात राहतात, अशी ही स्वर्गाची प्राप्ती उपासना करणाऱ्यांना सुद्धा प्राप्त होते. आता याच्यामध्ये शब्द आलेला आहे यज्ञ. प्रजापती, देव स्वरूप, स्वर्ग हे सगळं एका बाजूला, एक शब्द येतो यज्ञ. यज्ञाला इतकं महत्व का दिलं असेल आणि यज्ञ याला धर्माचं पहिलं स्वरूप का म्हटलं असेल हे समजून घेणं आवश्यक आहे. बघा, मंत्रपुष्पांजलीचा तुम्हाला नुसता अर्थ हवा असेल तर तो गुगलवर पण आपल्याला मिळतो, जो काही अर्थ आहे मंत्रपुष्पांजलीचा तो. परंतु त्या मंत्रपुष्पांजलीमध्ये गर्भित अर्थ काय आहे एक समजून घेण्याचं. संसारामध्ये मला या एक दोन गोष्टी समजाव्यात, या मला मंत्रपुष्पांजलीतून शिकायला मिळाल्या, याचं काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये यज्ञ आलेलं आहे. यज्ञ म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये यज्ञाचा व्यापक अर्थ आहे. त्याग म्हणजे यज्ञ. त्यागाची भावना जिथे जागते ते सगळं कर्म यज्ञरूपच आहे, हे लक्षात घ्या. आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या अनेक गोष्टी त्यागल्या, मग त्यात अनेक स्वातंत्र्यपूर्व सैनिकांची नावं घेता येतील. ज्यांनी हा त्याग केला त्यांचं कर्म हा यज्ञच आहे. कोणतीही अभिलाषा न धरता ज्यांनी आपलं कर्म हे देशासाठी केलं, हे त्यांचं कर्म हे यज्ञरूपच आहे. लोकमान्य टिळकांना एका व्यक्तीने अतिशय खडूसपणे प्रश्न केला की असं समजा की तुम्ही हयात असताना तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं, हा देश स्वतंत्र झाला, तर कोण होणार? तुम्ही पंतप्रधान होणार, राष्ट्रपती होणार, कोण होणार? लोकमान्य टिळक हसले आणि म्हणाले, ज्या दिवशी या देशाला स्वातंत्र्य मिळेल त्या दिवशी लेखणी खाली ठेवणार, खडू हातात घेणार आणि शाळेमध्ये शिक्षकाचं काम करणार.
याला म्हणतात यज्ञरूपी कर्म. कोणत्याही फळाची आशा न धरता कितीही त्याग करावा लागला तरी त्या कार्यासाठी स्वतःला झोकून देणं, अशी जी कामं आपल्या ह्या भारतीय संस्कृतीमध्ये केली ती लोक उत्तरोत्तर प्रसिद्ध झाली. त्यांचं कार्य लोकोत्तर झालेलं आहे. देहत्यागिता कीर्ती मागे उरावी या मनाच्या श्लोकाचा अर्थ जो आहे ना तो हाच. तुम्ही असं कार्य करा कोणती फळाची आशा न धरता. बघा कसे तुम्हाला 2-3 वाङ्मय एकाच ठिकाणी येऊन जोडतात. मनाच्या श्लोकातही हेच सांगितले, देहत्यागिता कीर्ती मागे उरावी. कसं शक्य आहे? असं कर्म करा की त्या कर्मामध्ये फळाची आशा न राहता त्या गोष्टीसाठी तुम्हाला त्याग करावा लागला तरी तो तुम्हाला करता आला पाहिजे. देहत्यागिता कीर्ती तरच मागे उरेल. सांख्ययोगामध्ये भगवंतांनी काय सांगितलंय? कर्मण्येवाधिकार असते मां फलेषु कदाचन. हे सुद्धा यज्ञरूपच कर्म आहे. सांख्ययोगामध्ये भगवद्गीतेत हेच सांगितलं की असं कर्म करा की फळाची आशा ठेवू नका. जिथे फळाची आशा ठेवली जात नाही असं करणारं कर्म हे यज्ञरूपच आहे. समर्थांना पुढे असंही म्हणावं लागलेलं आहे, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. का? कारण आपल्या पोटामध्ये जे धगधगतंय, जठर गरम आहे आपलं, जे खावं ते पचवावं इतकं सामर्थ्य या मांसल भागामध्ये आहे. कसं शक्य आहे? ते अग्नी प्रज्वलित आहे तिथे. म्हणून आपल्या मुखावाटे जाणारं अन्न हे नुसतंच पोट भरणारं नसून खाली जो एक पेटलेला यज्ञ आहे त्याच्यात आहुती दिल्यासारखं आहे. म्हणून तुम्ही तपासून पाहत चला की तुमची आहुती कशा पद्धतीने जाते. खा खायचं, वाटेल तसं खायचं, यज्ञरूप आहे ते. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. समजून घेणं. म्हणून मी म्हणतो तुम्हाला की पारमार्थिक मला दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या का कराव्या लागतात? गुगलवरती तर अर्थ आहे मंत्रपुष्पांजलीचा की देवांनी यज्ञाच्या रूपे यज्ञरूप प्रजापतीचं पूजन केलं. असे देव जे स्वर्गलोकात राहतात, ते हनाकम असे जे लोक जे स्वर्गलोकात राहतात, देव जे स्वर्गलोकात राहतात, तो स्वर्ग असा उपासना करणाऱ्यांना सुद्धा प्राप्त होतो. यज्ञरूपी उपासना करणाऱ्यांना प्राप्त होतो. परंतु यज्ञ म्हणजे काय? प्रजापतीचं महत्व इथे का श्रेष्ठ आहे हे थोडक्यात आपण समजून घेतलं पाहिजे. सांसारिक दृष्टीने यज्ञाचं महत्व समजलं. यज्ञ म्हणजे फक्त मांडव घालावा आणि मध्ये कुंड ठेवावा आणि त्याच्यामध्ये अग्नी पेटवून आहुती द्याव्या, हा तर शब्दार्थ झाला यज्ञाचा. त्याच्यामागे भाव काय आहे? वैश्विक भावना असली पाहिजे. म्हणून आपल्या स्वातंत्र्यासाठी जितकं स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी बलिदान दिलेलं आहे, त्याग दिलेला आहे, त्यांचं कर्म हे सुद्धा राष्ट्रीय यज्ञच आहे. असा हा राष्ट्रीय यज्ञ ज्यांनी सिद्ध केला अशांनी खऱ्या अर्थाने मंत्रपुष्पांजली समजून घेतलेली, कारण ही राष्ट्रीय प्रार्थना आहे. आता पुढे बघा, ही झाली प्रस्तावना. आता पुढे जे चरण आलेले आहेत त्याचा शब्दार्थ तर आपण समजूनच घेऊया, परंतु तिथे त्या विशिष्ट गोष्टीला का महत्व दिलंय हेही आपण समजून घेऊया. आता पुढे मंत्रपुष्पांजली समजून घेताना तुमच्या हे आपोआपच लक्षात येईल की ही राष्ट्रीय प्रार्थना का आहे. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयम वैश्रवणाय कुर्महे. पहिले मी वै आणि श्रवण हे वेगवेगळं म्हणायचो. म्हणजे कसं म्हटलं कसं जातं, ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयम वै श्रवणाय कुर्महे. वै वेगळा झाला, श्रवण वेगळं झालं. मग मला पूर्वी असं वाटायचं श्रवण म्हणजे ऐकण्यासाठी असं काही त्यात अर्थ आहे का? तर तसं नाहीये. वै हा श्रवण बरोबर घ्यायचा आहे. वैश्रवण, वैश्रवण हे कुबेराचं नाव आहे. विश्रवा ऋषींचा जो पुत्र तो वैश्रवण असं कुबेराचं नाव पडलेलं आहे. ओम राजाधिराजाय, जो आता कुबेराची स्तुती केलेली आहे. राजाधिराजाय प्रसह्य साहिने. प्रसह्य साहिने म्हणजे जो प्रसन्न सहिष्णू मनानी, सहिष्णू वर्तनानी प्रजेचं पालन करतो तो प्रसह्य साहिने. जो सहिष्णू आहे तोच आपली मदत करू शकतो, जो प्रसन्न आहे तोच आपली मदत करू शकतो. प्रसह्य साहिने याचा अर्थ सहिष्णू असणार. ओम राजाधिराजाय, जो राजाधिराजा प्रसह्य साहिने. कोण? असा कुबेर, वैश्रवण. वैश्रवण असा जो कुबेर याच्या चरणी माझा नमस्कार असो. समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवणो ददातु.
असा हा कुबेर. आता कुबेर कोण बाबा? कुबेर म्हणजे देवांचा खजिनदार, ज्याच्याकडे सगळ्या संपत्तीचं कार्यकाम दिलेलं आहे देवांनी. देवांचा राजा कोण? इंद्र. देवांचा खजिनदार कोण? कुबेर. स्वर्गलोकाचं खजिनदार कुबेराकडे दिलेलं आहे. मग आता इथे राष्ट्रीय प्रार्थनेमध्ये कुबेरासाठी अशी प्रार्थना का केलेली असेल की समे कामान काम कामाय मह्यम. आता कामेश्वरो वैश्रवण. काम धर्म ज्यावर चालतो, धर्म अर्थ काम मोक्ष, याच्यामध्ये काम कामना म्हणजे माझ्या अनेक संसारातील गोष्टी भरून काढण्यासाठी. समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवण ददातु. असा कामेश्वर वैश्रवण कुबेर याने माझ्या मनातील चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात, हा त्याचा अर्थ आहे. का बरं? याचा सांसारिक अर्थ असा घेता येऊ शकतो की कुबेराकडे सगळ्या संपत्तीचा अधिकार आहे. अशा संपत्तीचा अधिकार ज्या कुबेराकडे, त्याची माझ्यावर कृपा व्हावी असं सगळ्यांनाच वाटू शकतं की नाही. कुबेराची अधिपत्य असलेली दिशा ही उत्तर दिशा आहे. उत्तरेचं अधिपत्य कुबेराकडे. म्हणून वास्तुशास्त्रामधली सुद्धा एक गोष्ट मी वाचलेली आहे की घराचा जो तिजोरीचा दरवाजा आहे तो उत्तरेकडे तोंड करून असावा. आता ह्याच्या मागचे हे असे अनेक अर्थ निघतात. तुम्ही पाळा न पाळा, मला त्याच्यात वैज्ञानिक किंवा अति क्लिष्टपणे त्याच्यात जायचं नाहीये, परंतु ह्या अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टींचे उलगडे होऊ शकतात. मग आता उत्तरेचा जो अधिपती असा जो कुबेर, ज्याला सर्व धन प्रसन्न आहे, संपत्ती ज्याला प्राप्त आहे, असा जो खजिनदार आहे देवांचा, त्याने अशा या वैश्रवण कुबेराने माझ्या मनातील चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात. ढोबळ अर्थ झाला. आता पुढे जे मागितलंय ते राष्ट्रीय आहे, ते देशाच्या हिताचं आहे, व्यापक आहे. स्वार्थाची भावना नाहीये तिथे, राष्ट्राची भावना आहे. बघा पुढच्या 2 ओळींमध्ये बघा. कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. त्यांना अशा ह्या कुबेराला माझा नमस्कार असो. आता पुढची राष्ट्रीय कल्पना आहे, राष्ट्रीय प्रार्थना आहे. ओम स्वस्ती. ओम स्वस्ती म्हणजे कल्याण भव, कल्याण हो. कशाचं आणि काय प्राप्त व्हावं? साम्राज्यम. अर्थ क्लिअर आहे, साम्राज्य. भौज्यम, खरं तर भौज्य याचे 2 अर्थ असतात. एक भौज्यम म्हणजे नैसर्गिक, ज्याला बाउंड्री लागलेली. आता भारत देश बघा, भारत देशाला नैसर्गिक बाउंड्री आहे, तिन्ही बाजूने समुद्र आहे. समुद्र म्हणजे ही नॅचरल बाउंड्री आहे. आणि चायनाच्या इकडे हिमालय पूर्ण पसरलेलं आहे. म्हणजे वी आर हॅव्हिंग अ नॅचरल बाउंड्री. सो ज्या देशाला नॅचरल बाउंड्री असते त्याला भौज्य असंही म्हणतात. किंवा भौज्यचा दुसरा अर्थ असतो की नैसर्गिकरित्या जे पीक पिकतं त्याचा उपभोग घेण्यासाठी. असं जे राज्य, आपल्या वंदे मातरममध्ये सुजलाम सुफलाम यासाठीच म्हटलेलं आहे की निसर्ग रूपाने जे काही तिथे पिकतंय ते उदात्त रूपाने पिकावं, असं राज्य भौज्यम. मग काय प्राप्त व्हावं? साम्राज्यम, भौज्यम, स्वराज्यम, वैराज्यम. वैराज्यम याचा एक अर्थ असा असतो की वैदिक पद्धतीची शासन पद्धती ज्या राज्याला आहे. पारमेष्ठम राज्यम, महाराज्यम, अधिपत्यम अयम समंतपर्या. पुढे म्हटलेलं आहे ईस्यात सार्वभौमः सार्वायुष आंतादा परार्धात. समजायला अतिशय कठीण, खरं तर बोलायला अतिशय कठीण. मंत्र पुष्पांजली ही बोलायला म्हणूनच अतिशय कठीण आहे. परंतु या 2 ओळींमध्ये कुबेराची प्रार्थना करताना काय मागितलंय? राष्ट्राचं हित मागितलंय. कसं राज्य असावं? स्वार्थाची भावना नाहीये की पूर्ण पृथ्वी काबीज करावी आणि आम्हीच राज्य असावं, अशी स्वार्थाची भावना नाहीये. जे राज्य आहे ते राज्य साम्राज्य असावं. भौज्य, पारमेष्ठ राज्य, वैराज्यम असं हे राज्य असावं आणि त्या राज्यावरती अधिपत्य असावं आमचं. आमचं म्हणजे त्या चांगल्या भावनेने अधिपत्य मागितलंय. मग ही राष्ट्रीय प्रार्थना होत नाही का? होते की. म्हणूनच ही राष्ट्रीय प्रार्थना होते. ही राष्ट्रीय प्रार्थना का होते? कारण इथे भारत देशाचं हित पूर्ण या प्रार्थनेमध्ये सांगितलेलं आहे की हा पूर्ण हे जे साम्राज्य, हे साम्राज्य असं अनेक छान नैसर्गिक सुविधांनी युक्त, सगळ्यांना उपभोग घेता यावं असं हे साम्राज्य वैदिक शासनाने युक्त. शासन पाहिजे की नाही? वी नीड अ कॉन्स्टिट्यूशन टू रन द कंट्री.
साम्राज्य असं हे वैदिक शासन पद्धतीने घातलेलं साम्राज्य असावं आणि ह्याच्यावरती अशा सहिष्णू, जसा कुबेर सहिष्णू आहे अशा सहिष्णू राजाचं अधिपत्य असावं. जर आपण आपले लोकोत्तर राजे पाहिले तर राजे कधी प्रजेचं शोषण करत नसत, ते प्रजेचं पोषण करत असत. अगदी प्रभू रामचंद्रांपासून पृथ्वीराजा म्हणा, हरिश्चंद्र राजा म्हणा, असे अनेक राजे जे होऊन गेले त्यांनी प्रजेचं हित पाहिलेलं आहे, प्रजेचं शोषण केलेलं नाहीये. असे त्या सहिष्णू राजे, अशांचं अधिपत्य अशा सार्वभौम राज्यावरती असावं अशी प्रार्थना जर मंत्रपुष्पांजलीत केली जाते तर मंत्रपुष्पांजली ही राष्ट्रीय प्रार्थना होत नाही का? म्हणून ती होते. पुढे म्हटलंय, पृथिव्ये समुद्रपर्यंताया एक राढीते. समुद्रापर्यंत पसरलेल्या या पृथ्वीवरती हे राज्य आमचं संघटित राज्य असावं. आता समुद्र किती पसरलाय? समुद्र तर अथांग पसरलेला आहे. म्हणजे इथे एक राष्ट्राची व्यापक भावना इथे निर्माण केलेली. आणि ही जेव्हा मंत्रपुष्पांजली लिहिली गेली तेव्हा अर्थातच आज जेवढं कॉम्प्लिकेटेड वर्ल्ड आहे तेव्हा पूर्वी तेवढं नव्हतं. जे काही दळणवळण व्यापार चालायचे त्या माध्यमातून अशी एक भावना आपण नक्कीच निर्माण करू शकतो की या समुद्राच्या पलीकडे अलीकडेही जितके या पृथ्वीवर पसरलेलं जेवढं राज्य आहे, भूमी आहे, ती भूमी हे एक राज्य, एक संघटित राज्य असावं अशी व्यापक भावना केलेली आहे. आज ही मंत्रपुष्पांजली आपल्या भारत देशापुरती आपण सीमित नक्कीच म्हणू शकतो, पण ही राष्ट्रीय भावना म्हणूनच आपण घेतली पाहिजे. आणि पुढे म्हणतात, मग आता पुढे शेवटी कन्क्ल्युजन काय केलेलं आहे? ही राष्ट्रीय संघटित संघटना, ही राष्ट्रीय बांधणीची मागणी केल्यानंतर पुढे म्हटलंय, तदप्येष श्लोको भिगितो मरुत. आता तदप्येष श्लोको भिगितो, अशा राज्याच्या कीर्तीसाठी आणि अशा राज्याच्या कारणासाठी हा श्लोक म्हटलेला आहे. तदप्येष श्लोको भिगितो. आता पुढे जे वर्णन आलेलं आहे, मरुत परिवेष्टारो मरुतस्या वसनगृहे. आता मरुत कोण? मरुत राजा होऊन गेलेला आहे. कोणाचा मुलगा? हा अविक्षिताचा मुलगा. म्हणून पुढे शब्द आलेला आहे अविक्षितस्य कामप्रे. हा शब्द काय आलाय? अविक्षितस्य कामप्रे म्हणजे अविक्षिताचा जो मुलगा, असा जो मरुत, त्याचं इथे वर्णन का बरं केलेलं असेल? आणि ज्याचे विश्वदेवासारखे ज्याचे सभासद मरुत राजा, त्याचं हे बलाढ्य साम्राज्य, आणि या मरुत राजा हा जो अविक्षिताचा पुत्र आणि विश्वदेवासारखे असे अनेक मरुतगण ज्याचे सभापती होते, असं हे राज्य, असं आम्हाला प्राप्त व्हावं असा साधा सरळ उद्देश राष्ट्रीय भावनेने या मंत्रपुष्पांजलीत मांडलेला आहे. आता मरुत कोण होता? मरुत हा एक असा राजा होता ज्याने 100 यज्ञ केले. 100 यज्ञ केले. 100 यज्ञ करण्याची खरी तर 2च कारणं असतात. कोणताही पृथ्वीवरचा राजा जेव्हा 100 यज्ञ करत असे त्यावेळी इंद्रपद प्राप्त होतं 100 यज्ञ केले की. आणि दुसरा अर्थ असा असतो की स्वर्गलोक प्राप्त झाला, आणि त्या स्वर्गलोकातही आपण जर राजा असू तर सगळं देवांवरती आपल्याला राज्य करता येतं. हा दुसरा एक स्वार्थ भाव म्हणू शकतो त्या 100 यज्ञ करण्यामध्ये असायचा राजांचा. परंतु मरुत हा असा राजा आहे ज्याने 100 यज्ञ पूर्ण केले, संपन्न केले, परंतु त्याने इंद्राच्या जागेची अभिलाषा ठेवली नाही. तो म्हणाला, मला 100 यज्ञ केल्यानंतर इंद्रपद प्राप्त होऊ शकतं, याच्यातच माझी तृप्ती आहे, मला इंद्राला खाली पडून तिथे बसायचं नाहीये. असा निस्वार्थी भावनेचा राजा, याला सहिष्णू राजा असं म्हणतात. अशा या मरुताच्या या राजामध्ये, या राज्यामध्ये जो अविक्षिताचा पुत्र आहे आणि विश्वदेवासारखे अनेक मरुदगण ज्याचे सभापती आहेत, अशा ह्या राज्याचं अधिपत्य आम्हाला प्राप्त व्हावं असं मंत्रपुष्पांजलीमध्ये या राष्ट्राची व्यापक भावना मांडलेली. आता मंत्रपुष्पांजली माझ्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा ढोबळ कळली असेल. कदाचित मंत्रपुष्पांजलीचे अनेक प्रचंड मोठे अर्थ आणि त्याच्यातून कसं म्हणायचं, कसं घ्यायचं हे सांगणारे अनेक असतील आणि आहेत. परंतु माझ्या चॅनलवरून माझ्या अनुभवाला, माझ्या वयाला जितकं पचलंय, जितकं समजलंय ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. म्हणून मंत्रपुष्पांजली किंवा भगवद्गीतेसारख्या महान ग्रंथांचं जे संस्कृतमध्ये आहेत त्यांचं अर्थविवरण करताना एखादा शब्द, एखादी चूक माझ्याकडून होत असेल तर अनेक थोर लोक जी आहेत त्यांनी मला क्षमा करावी. कारण याच्यामध्ये
ढोबळ अर्थ समजून घेणं हे माझं प्रामाणिक मत आहे. त्याच्यात अनेक अर्थ असू शकतात. जसं मी अध्यात्मात नेहमी सांगतो, अध्यात्मामध्ये पारमार्थिक जेव्हा आपण वाटचाल करत असतो तेव्हा त्यात अनेक अर्थ असतात. सांसारिक, पारमार्थिक, मार्मिक, शाब्दिक, वैज्ञानिक. त्याच्यातील कोणता अर्थ समजून घेऊन मला प्रगती करायची हे महत्वाचं आहे. जशी 3-4 मुलं समोर बसलेली असतात, गणित शिकत असतात, मॅथमॅटिक्स शिकवताना पहिलीच फटक्यात एका मुलाला कळलं पण तिघांना कळलं नाही, तर त्यांना दुसऱ्या अर्थाने समजावून सांगणं अपेक्षित असतं. तसंच आहे, पारमार्थिक वाटचाल करताना आपल्याला प्रपंचही पुढे न्यायचा आहे. अशा वेळेला जर मी भाद्रपदामध्ये गणपती बसल्यानंतर मंत्र पुष्पांजलीचा अ का ठ कळत नाहीये तरी पण काहीतरी रेटतोय, त्याच्यापेक्षा मला त्याच्यातील शब्दांचा अर्थ कळत असेल आणि मग मी ते म्हणत असेल तर त्याचा फायदा जास्त नाहीये का? तर याच्या पुढे आपण असं लक्षात ठेवूया की आता जेव्हा मंत्र पुष्पांजली म्हणण्याची वेळ येईल तेव्हा त्याच्यात हे शब्द का आलेले आहेत, हा अर्थ जेव्हा मला अभिप्रेत होईल तेव्हा ती मंत्र पुष्पांजली म्हणण्याची एक जो आनंद आहे, ते म्हणण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच असतो आणि तो मी अनुभवतो, तो तुम्ही सुद्धा अनुभवावा हीच माझी इच्छा आहे. तर ही मंत्र पुष्पांजली अशी राष्ट्रीय प्रार्थना का, यज्ञ म्हणजे काय, प्रजापतीचं पूजन का केलं आहे, मरुद राजाचं महत्त्व इथे का आहे आणि राष्ट्र एकव्यापी राष्ट्र याचं अधिपत्य हे आपल्याकडे असावं असं का मागितलेलं आहे आणि म्हणून ही का राष्ट्रीय प्रार्थना आहे, हे सगळं आपण इथे समजून घ्यायचं आहे. अगदी 30-40 मिनिटांमध्ये मंत्र पुष्पांजलीचा ढोबळ अर्थ मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तो आपल्याला समजला असेल अशी मी आशा करतो आणि आपल्या मनामध्ये कोणतेही विकल्प निर्माण होऊ नयेत अशी मी प्रार्थना करतो. आणि त्या पद्धतीने आपण जेव्हा आरत्या म्हणू आणि मंत्र पुष्पांजली म्हणू तेव्हा माझ्या या व्हिडिओचा थोडाफार जर आपल्याला उपयोग झाला तर त्याच्यात माझं सगळं काही आलं. धन्यवाद.